काय लोकांना तू फ्री एड्रेस देऊ शकतो का? जर बिन पैशाचे पावडर लावायचे असेल तर एवढ्या गर्दीमध्ये फिरायला या तुम्ही. तर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा, सबस्क्राईब करा. तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज पुन्हा आपण नवीन ब्लॉगची सुरुवात करतोय जुचंद्र गावातून, कारण की आज आहे इकडची यात्रा. तर आपण गेल्या वर्षी पण आलो यात्रेला आणि तुम्ही पूर्ण ब्लॉग पण बघितला आहे. तर यंदा पण आहे यात्रा जुचंद्रची. तर हाच तो चिकू गेल्या वर्षी पण होता आपल्या ब्लॉग मध्ये. तर याच्यामध्ये फरक तुम्हाला थोडा समजला असेल की माझा चेहरा थोडा बारीक झालाय आणि याचा थोडासा गोलमोल झालाय, कारण की आता जरा चिकू थोडा गेमिंग वरती आहे ना, मी कटिंग वरती आहे. इथे पूर्ण एरिया हा यात्रा इथे भरलेली होती. यंदा आहे ना, यंदा तुमचं म्हणजे रस्त्यावरती सर्व दुकानं वरती नेल्यात, हा रस्ता पूर्ण खुला ठेवलाय. तर आता आम्ही यात्रेत आलो आणि अजून आमची एंट्री पण व्यवस्थित झाली नाही आणि चिकूला लागलेली आहे भूक. काय खाणार बोल? समोर दिसते ना. आणि आमचा स्पॉन्सर आज चिकूच आहे. तर काय शर्मा. तर आता आपण शर्मा वगैरे खाऊ आणि भेटू पुढे. तर फायनली आलेला आहे आपला शर्मा. तर फायनली आमची फर्स्ट राईड चालू होते. आता तू अजून बसणार आहे? उडी मारणार? किती उडी मारणार? जोरात? ओके. पैसा वसूल कर. उडी मारणार मी ते खायचं, छोटे मुलं नाही खात. हा बरोबर बरोबर मम्मी होती तेव्हा. बरोबर बरोबर. खाऊ आपण, खाऊ ते खाऊ. ओके. तर आता आम्हाला झालंय गरम, तर आम्ही आता घेणार फालुदा. काय चुकू फालुदा काय का ना? तर मी घेतो तर फालुदा. तर आज कसं आहे माहिती का, आज डाएट मीट काहीच करायची नाही, आज पूर्ण चीट मील करायच्या. एक दिवस चालतंय. चिकू घे. आता फिरेल ना. तर आता आम्ही पुन्हा एकदा एंट्री मारलेली आहे यात्रेमध्ये आणि आलेला आहे आपला बालू. काय बोलतोस? मग काय, कशी काय यात्रा जुचंद्रची? अरे भाई लाजला ऍक्च्युली लाजलाय तो. काय तर आता बघूया. आता परत जातो आम्ही मध्ये. एकदा आम्ही गेलेलो पण एवढी यात्रा भरली होती. आता परत चालू पाळण्याचे होते. तर आता भेटूया तिकडे पुढे. तर फायनली आता आम्ही आलेलो आहे जिथे पाळणे वगैरे तिकडे. तर आपल्यासोबत आहे चीफ गेस्ट सेलिब्रिटी बालू आणि आमचा शेफ स्पॉन्सर. तर बघू आता किती खर्च करतो आज बालू. तर आता पोचता मी ठरवलं, तुम्हाला दाखवतो तिकडे. आता पोचलेले आहेत जिकडे पाळणे वगैरे आहेत. तर इथून सुरुवात झालंय. हे आहे छोट्या मुलांचा आणि हा एक छोटा मुलगा आमच्याकडला. आता गर्दी खूप वाढलेली आहे, मजबूत गर्दी झालंय. आणि विराज भाई, काय कसं वाटतं तुला आज? मस्त ना. तुम्ही यात्राकडे भरले ना, ते फक्त तुम्ही या धुलाड्यावरून बघा किती धुलाडा आहे बघा. आता कॅमेरा कॅप्चर करतो काय माहित, पण तरी पण म्हणजे खूप धूल आहे इथे आणि गर्दी तर एवढी आहे की हिशोबाच्या बाहेर. आणि मी आणि आमचा भाचा चिकू आम्ही दोघं फिरत आहेत, फुल मजा करत आहेत. पुढं हा हा एक मोठा पल्ला तिकडे जाऊ. कितना मिळेगा? काय किती पडशील? तिन्ही नक्की काम फिट. तर बघूया आता बालू कसा गेम दाखवता येतात त्याचे किल्स. तसा बालू आपला एक नावाजलेला क्रिकेटर पण आहे, एक खूप चांगला क्रिकेटपटू आहे तो. जर त्याचे तुम्हाला धमाकेदार इंस्टावरचे व्हिडिओ बघायचे असतील तर मी त्याचा आयडी मेन्शन करेन आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही चेक करा. आणि हा बघा बालूचा परफॉर्मन्स. करे करे का आणि 50 रुपये गेले म्हणून जाम भडक गेला चिकू. काय हा पुढे चालू आपण बोल ना. काय बोलतोस?
इथं आम्ही आलो जत्रेला, मग इथे उभा राहायची जागा नाही मिळत. तुम्ही बघू शकता तिकडे किती गर्दी आहे. आता आम्हाला बसा या आकाशपाला तिकडे आहे ना, ही गर्दी बघा किती लागलंय. काय आज काय ती स्पॉन्सर आहे आमचा. अरे नेला असता तुम्हाला, पण गर्दी किती आहे. आम्ही थांबू दे. दीदीला जम्पिंग जप्पा मध्ये बसवायचं आहे. इथं आहे जम्पिंग जप्पा लगेच. तू बसणार आहे का? बसणार आहे का सांग लवकर. नाही नाही त्या फुटल. तू बोलला आम्हाला पहिला. मी बोलत घरी. तर फुल एन्जॉय चालू आहे आता इथे यात्रेमध्ये. आणि गर्दी तर एकदम बेकार आहे. 21 बस अख्खा राहुल आपला आपल्या इकडे 21 बस. हो ना. आपल्या या शेअर सगळा. हो ना. भैया याला बसव ये ना. त्याला काय झालं. अरे नाही बारका काय नाही. तू बस. राजू त्याला पुढं चिकू दहावेला कॅमेरा दिसायला बघू नको जरा. तुला मॅनेजमेंट समजत नाही. तेव्हा आपला ब्लॉगर माझा आहे. दहावेला तू माझा आम्ही बघ. अरे आम्ही मागे येतो. आमच्या स्वतः कॅमेरा येत आहे. मग मागे यायचा मागे राहिले मोबाईल. तर आम्ही पालनाच्याकडे गेलेलो, पण गर्दी खूप आहे त्यामुळे आम्ही तिकडे बसलो नाही. आकाश पालनाला भेटला नाही. तिकडे आम्हाला भेटला विमानाला घेऊन बसलो चिकूला. चला तर आता आम्ही याला विमानात बसवणार आहे चिकूला. चला बघू. आम्ही नाही बसत ते गर्दी म्हणून. ये विमानात आपल्याला बसायचं चिकूला. विमान उडवायचं नाही, खालीच ठेवायचं आपल्याला. तर बघू काय होतंय आता. खालतीच ठेवायचं आहे, उडवायचाच नाही. तर आता हा पहिला फेरा झाल्यानंतर आपण बघू त्याला टाकायचं आहे चिकूलाच काय होते ते. कारण की आता कसं चिकू थोडा अंगण जास्त वाढलाय ना, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. पण तरी आपण करू मॅनेज. त्याला 10-20 रुपये एक्स्ट्रा देऊन. काय चिकू तुला वाटतं का बसवणार का. गर्दी बघा आता किती झालंय. गर्दी म्हणजे अफाट गर्दी आहे आता बघा. तर फायनली आम्ही भरपूर फिरलो यात्रेमध्ये आणि पूर्ण पायाचा सत्यानाश झाला. एवढा कंटाळा आलाय का काय सांगू. फिरायची इच्छा होत नाही. बघा आता आम्ही अक्षरशः कंटाळून गेलो, पण पाळण्यामध्ये वगैरे आम्ही बसलो नाही. कारण की गर्दी एवढी आहे ना, म्हणजे 1-1 तास लाईन मध्ये थांबायला लागेल. त्यापेक्षा आम्ही उत्तर केला फक्त फिरलो. आणि आता आम्ही जातो थोडस फिरत बाहेर आणि रांगोळी वगैरे बघू, तुम्हाला दाखवेल. तिथे पण आता गर्दी असेल थोड्या वेळानंतर. जाऊ आपण तिकडे. काही लोकांना तू फ्री वगैरे देऊ शकतो का. जर बिन पैशाची पावडर लावायची असेल तर एवढ्या गर्दीमध्ये फिरायला या तुम्ही. फुकटची पावडर आहे. पावडर मध्ये काय बोलायचं नक्की. आपली पायाची माती ती मस्त आहे की तोंडाला लावून काम 25. तर आता बाईसाठी काहीतरी घ्यायचा विचार चाललाय. काय घेते. 40 ला दे. 40 ला मी कितीला 30 रुपयाला. ना कीमत में कितनी रुपए. 30 रुपए में मिलता है. बराबर है. 30 रुपया दे दो. ले लो 10 रुपया. हो गया. चलो 40 रुपयाला डील केलेलं आहे. मजा आहे यात्रेची. पण ऍक्च्युली कसं आहे माहिती का, या यात्रेमध्ये रेट आहे मॉल सारखे म्हणजे 20 रुपयाची वस्तू 20 रुपयाची वस्तू 40 रुपये. भक्ताची अंगुठी. जाऊ दे, कमवू त्यांना एक दिवस मजा करते त्यांना पण. फ्री मध्ये सवारी पाहिजे असेल तर आमच्या इथे या तुम्ही. फ्री मध्ये सवारी आता मी उतरतो, पैसे समजेल. आता आपल्याला एक रिव्ह्यू देणार मी मालू आणि मी पुढच्या वर्षी कमिंग सून. पुढच्या वर्षी कमिंग सून ना. पुढच्या वर्षी कमिंग सून. बाली आणि सागरची ड्रीम कार आता चालली कमिंग सून करू पुढच्या वर्षीची. तर बघूया काय.
आता त्याला फ्रंट व्ह्यू दाखवतो. तर फायनली गाईज खूप फिरून थकलो, म्हणजे पूर्ण हालत खराब झालंय. पण आता आम्ही चाललो रांगोल्या बघायला. तर तुम्हाला दाखवतो रांगोल्या कशा आहेत. तर आता डायरेक्ट भेटू तिकडे रांगोल्या आहेत तिथे. तर हे बघा, इथून आहे मंदिराची एंट्री आणि हा बघा चिकू इथे आहे आणि विराज. तर आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचू जिथे रांगोल्या असतात काढलेल्या. तर खूप चांगल्या रांगोल्या असतात, बघू आपण पुढे जाऊन. तर आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू जिकडे रांगोल्या तिकडे. तर फायनली आम्ही पोहोचलो जिकडे रांगोल्या तिकडे. तर आता भाऊजी लागलेत तिकीट्स काढायला. तर ही एंट्री आहे, तिकीट काढायचं आहे. आणि ही म्हणजे आता कशी आता जरा गर्दी कमी आहे, गेल्या वेळेला गर्दी खूप होती. तर आता बघू आपण रांगोल्या कशा आहेत त्या तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व दाखवतो. तर बघा पहिली कोणती आहे. अरे बापरे, तर ही बघा पहिलीच रांगोली. तर अयोध्यापती ही पहिली रांगोली आहे. हे बघा कोण चांगली रांगोली आहे बघा, अख्खी रिअलिस्टिक. चंद्रपाडा गावच तसं आहे असं चिकूचं म्हणणं आहे आणि खरी गोष्ट आहे ती की चंद्रपाडा गावच तसं आहे. तर हे बघा ही दुसरी रांगोली. पप्पा मी तुमचा लाडका पिल्लू श्रेयांश. बघा कशी रांगोली आहे. तुम्ही सांगेल काय रांगोली आहे? तू सांगे रांगोली आहे. अरे येड्या, भारी म्हणजे भारी, एक नंबर. तर हे बघा आता ही सांगा रांगोली कशी, अख्खी रिअलिस्टिक आहे ना, पूर्ण 3D आहे. चल चिकू पटापट. अरे बघा रांगोल्या कशा एकदम रिअलिस्टिक पूर्ण. बघा आणि हा बघा आलेला आहे तुमचा सर्वांचा लाडका विनायक माली मोठ्या. आणि हा बघा माझा लाडका, माझं मोटिवेशन आणि सर्वांचाच लाडका म्हणजे संग्राम चौगुले. आणि ही बघा रांगोली पूर्ण रिअलिस्टिक. आणि एक स्पेशल रांगोली दाखवतो, स्पेशल रांगोली ही बघा. चला माझ्या पुढे. हे बघा मुंबईची बाय. आणि हे बघा ही रांगोली म्हणजे एक पूर्ण ह्याच्यावरती आहे. हे बघा पूर्ण 3D लुक कुठला पण साईडून बघा. आणि हा बघा जोकर. तर फायनली आम्ही रांगोली बघून आलेलो आहे बाहेर आणि सर्वांची हालत बघायची पूर्ण घामाघूम, कारण की आतमध्ये कसा फॅन नाही चालू ठेवू शकत ते, नाही तर पुढे रांगोली विस्कटून जाईल. तर आता चला जाऊन भेटूया पुढे. आता यात्रा घेऊन फिरू आम्ही आणि पुस्तक तर सकाळी 6 वाजता चालू होतील. बघू जर झालं पॉसिबल तर राहतो. तर चला भेटूया पुढे. तर आता आपण बघू शकता चिकू गनशॉट मारायला आलाय. एक मिनिट पहिला दाखव कोणता बॉल मारणार आहे तो, दुसरा नको मारू. पहिला बॉल दाखव कोणता मारायचा आहे, पहिला बोट दाखव कोणता. ऑरेंज ना, दाखव. चल गावात कितना बाकी आहे ना. ठीक आहे चल, नंतर मी दाखवतो मारून तुम्हाला कसं शॉट मारतो. बघू मार पटकन चल. तो ब्लू बघा, आता ब्लू बघ. हे बघ भाई ब्लू अजून म्हणतात. आणि बघा तुम्ही इथे आले तर तुम्हाला असे विविध प्रकारचे लोणचे भेटतील. आणि हा लोणचेवाला आला विचार पण लोणचे कसे तुम्ही बनवतात.
तर फायनली खूप स्ट्रगल नंतर आम्हाला एक पालना रिकामी भेटलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपला चिकू आणि विराज चाललाय. हे बघा, ए चिकू चला. आणि आम्हाला एवढा मोठा पालना आहे, आकाश पालना. कॅमेरा एकदम छोटा दिसतो पण खूप मोठा आहे. कुस्त्यांचा ब्लॉग येणार आहे याच्यानंतर. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि या व्हिडिओ मध्ये बनून राहा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.